Welcome, dear student. Today is our sixth lecture and we are going to discuss about the seed rate and spacing of cotton in this slide. So, first of all, we are going to learn about the seed rate of cotton. In case of Desi cotton, the seed rate is 12 to 15 kg per hectare, and here it is always remind that the seed rate is written in kg always. So, in case of the American cotton, the seed rate is 8 to 10 kg per hectare, and in hybrid cotton, the seed rate is minimum as compared to Desi cotton and American cotton, that is 3 to 4 kg per hectare. तर विद्यार्थिनींनो, ज्यावेळेस आपण कॉटनचा सीड रेट पाहत आहोत, यामध्ये तीन जे व्हरायटीज आहेत त्या तीन व्हरायटीचा वेगवेगळा सीड रेट या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये देसी कॉटन जर असेल तर देसी कॉटन म्हणजेच आपण त्याला म्हणतो ओल्ड वर्ल्ड स्पेसिस, ज्या ओल्ड वर्ल्ड कॉटन, तर त्याचा जो सीड रेट आहे तो आहे 12 ते 15 किलोग्रॅम पर हेक्टर. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या वेळेस आपण कुठल्याही क्रॉपचा सीड रेट लिहिणार आहे तर फील्ड क्रॉप स्पेशली, तर त्यामध्ये हा सीड रेट नेहमी kg मध्येच असतो. हे युनिट आपल्याला महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. तर देसी कॉटन याचा सीड रेट जो आहे तो आहे 12 टू 15, 12 ते 15 किलोग्रॅम पर हेक्टर. त्यानंतर अमेरिकन कॉटन याचा सीड रेट आहे 8 ते 10 किलोग्रॅम पर हेक्टर. 8 ते 10 म्हणजेच देसी कॉटनच्या कंपॅरिझनमध्ये अमेरिकन कॉटन याचा सीड रेट हा कमी आहे. त्यानंतर आहे हायब्रिड कॉटन, याचा सीड रेट आहे 3 टू 4 kg पर हेक्टर. आणि या तिन्ही कॉटनमध्ये जर आपण कंपॅरिझन जर केलं तर सगळ्यात कमी सीड रेट हा हायब्रिड कॉटनचा आहे, तो म्हणजे 3 ते 4 किलोग्रॅम पर हेक्टर. त्यानंतर स्पेसिंग दिलेली आहे बघा. स्पेसिंगमध्ये देसी कॉटन याची स्पेसिंग आहे 45 इंटू 22 सेंटीमीटर, प्लॅन टू प्लॅन आणि रो टू रो अशी ही स्पेसिंग आहे. म्हणजे 45 सेंटीमीटर जर असेल तर 2 रोमधले म्हणजेच 2 ओळीमधलं जे अंतर आहे ते किती असणार आहे, 2 रोमधलं ते आहे 45, आणि 2 प्लॅन्ट असतील तर त्याच्यामधलं 22 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे देसी कॉटनमधलं हे स्पेसिंग असणार आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे अमेरिकन कॉटन असेल तर रो टू रो, 2 रोमधलं किंवा 2 ओळीमधलं हे अंतर असणार आहे 60 सेंटीमीटर, आणि 30 सेंटीमीटर हे 2 प्लॅन्टमधलं अंतर असणार आहे. इन केस ऑफ हायब्रिड रेनफेड कॉटन 90 इंटू 60 सेंटीमीटर, अँड इन केस ऑफ हायब्रिड इरिगेटेड इट इज 120 इंटू 90 सेंटीमीटर. तर शेवटचे जे 2 स्पेसिंग दिलेली आहेत बघा, दोन्ही हायब्रिड व्हरायटी आहेत, पण याच्यामध्ये एक रेनफेड आहे आणि एक इरिगेटेड आहे. तर जी रेनफेड व्हरायटी आहे त्याची स्पेसिंग आहे 90 इंटू 60, म्हणजे 2 ओळीमधील अंतर हे 90 सेंटीमीटर आणि 2 रोपामधील अंतर हे 60 सेंटीमीटर. पण तीच हायब्रिड व्हरायटी जर इरिगेटेड कंडिशनमध्ये असेल तर त्याचं स्पेसिंग हे जास्त आहे, 120 2 ओळींमधील अंतर, रोमधील अंतर आणि 90 सेंटीमीटर हे 2 रोपांमधील किंवा 2 प्लॅन्टमधील अंतर आहे. तर जर याचं आपण कंपॅरिझन केलं की रेनफेड कंडिशन असेल तर
स्पेसिंग कमी का आणि इरिगेटेड असेल तर स्पेसिंग जास्त का? कारण रेनफेड असेल तर ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते आणि जर स्पेसिंग आपण जर जास्त ठेवली तर त्या पिकांची वाढ व्यवस्थित होऊ शकत नाही. म्हणून ह्यामध्ये स्पेसिंग आपण कमी ठेवलेली आहे आणि इरिगेटेड असेल तर ही स्पेसिंग जास्त, कारण आपण त्याच्या गरजेनुसार त्याला पाण्याचा पुरवठा हा वेळोवेळी करीत असतो आणि त्याची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होत असते, त्याच्यामुळे त्याचं स्पेसिंग हे जास्त आहे. तर या स्लाईडमध्ये आपण सीड रेट आणि स्पेसिंग हे दोन्ही पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे, त्याचा सारखा सराव करायचा आहे. त्यानंतर पुढचा आपण पॉईंट्स नवीन बघूया. इंटर कल्टिवेशन इन कॉटन. इंटर कल्टिवेशन इन कॉटन यामध्ये इंटर कल्टिवेशन म्हणजे काय हे आपल्याला सुरुवातीला माहिती पाहिजे. तर इंटर कल्टिवेशन याला मराठीमध्ये आपण म्हणतो आंतरमशागत. आता आंतरमशागत हे फक्त मिनिंग झालं इंटर कल्टिवेशनमधलं, म्हणजे इंटर कल्टिवेशन याला मराठीत काय म्हणणार तर आंतरमशागत म्हणणार. पण ॲक्च्युली आंतरमशागत म्हणजे काय किंवा इंटर कल्टिवेशन म्हणजे काय, तर द ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप. द ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटर कल्टिवेशन. म्हणजेच पीक शेतात उभं असताना आपण त्यामध्ये काही ऑपरेशन्स करतो तर त्याला आपण इंटर कल्टिवेशन ऑपरेशन्स असं म्हणतो. तर यामधील पहिलं ऑपरेशन आपण पाहणार आहोत ते आहे गॅप फिलिंग. ठीक आहे, पहिलं आपण इथे थिनिंग दिलेलं आहे, पण सुरुवातीला आपण पहिलं ऑपरेशन गॅप फिलिंग हेच बघणार आहोत. तर गॅप फिलिंग म्हणजे काय, तर इट मे बिकम नेसेसरी टू फिल अप द गॅप इन द कॉटन रोज टू मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. गॅप फिलिंग म्हणजे त्याला नांग्या भरणे असं सुद्धा म्हणतो. ज्यावेळेस आपण कॉटन किंवा कापूस या पिकाची लागवड करतो किंवा पेरणी करतो तर त्यामध्ये सगळेच काही बियाणे उगवून येत नाही, त्याच्यामध्ये काही गॅप्स असतात. तर या गॅप्स भरणं किंवा त्या फिल करणं हे गरजेचे असते. कशासाठी, तर टू मेंटेन द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. म्हणजे एका हेक्टरमध्ये अशा जर बऱ्याचशा गॅप असतील तर त्याचा परिणाम त्याच्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे ह्या ज्या गॅप्स आहेत तर ह्या फिल करणं गरजेचं असते. मग त्याच्यामध्ये आपण सीड डिपलिंग करू शकतो किंवा मग त्याचं प्लॅन्ट किंवा त्याचं सीडलिंग्स आपण त्या ठिकाणी लावू शकतो. दिस शुड बी डन 5 to 7 days आफ्टर सोईंग. म्हणजे सोईंग केल्यानंतर एक 5 ते 7 दिवसा म्हणजेच आठवड्याभरामध्ये आपल्याला गॅप फिलिंग ऑपरेशन करणं गरजेचं आहे. द सीड मे बी सोक्ड फॉर 12 hours इन वॉटर. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण गॅप फिलिंग करतो तर सीड लवकर जर्मिनेशन व्हावं यासाठी आपल्याला कॉटनचे सीड्स 12 तास पाण्यामध्ये सोकिंग करून ठेवणं गरजेचं असते. देन रबिंग विथ कावडंग पेस्ट. आणि त्याचबरोबर त्याचे जे धागे असतात ते काढून टाकण्यासाठी त्याला कावडंग असेल, शेण असेल तर त्याचं जी पेस्ट आहे त्या पेस्टसोबत रब करणं गरजेचं असते. देन ॲड अ स्मॉल क्वांटिटी ऑफ युरिया विथ द पेस्ट. ह्या पेस्टमध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये युरिया ॲड करायचा आहे. इट वूड हेल्प इन क्विकर जर्मिनेशन. हे कशासाठी आपण करणार आहे तर त्याचं जर्मिनेशन लवकर व्हावं, कारण ऑलरेडी आपण जे सोईंग केलेलं आहे त्याचे सीडलिंग्स तयार झालेले आहेत आणि जे आपण गॅप फिलिंग करणार आहेत तर ते उशिरा त्याचं जर्मिनेशन होणार आहे. त्यामुळे त्याचं जर्मिनेशन हे लवकरात लवकर व्हावं यासाठी आपल्याला एक आठवड्याभरामध्ये जे सीड्स आपण त्या ठिकाणी सोईंग करणार आहोत तर ते 12 तास पाण्यामध्ये सोक करायचे. नंतर त्याचे जे सीड्स आहेत त्याला कावडंग पेस्ट आणि त्याच्यामध्ये थोडासा युरिया ॲड करायचा आणि रब करायचं. कशासाठी, तर त्याचं जर्मिनेशन हे लवकर व्हावं यासाठी आणि इझी व्हावं यासाठी. हे पहिलं ऑपरेशन आपण बघितलेलं आहे गॅप फिलिंग. त्यानंतर पुढचं ऑपरेशन जे आहे ते आहे थिनिंग. इट विल बी नेसेसरी टू थिन आउट द थिकली प्लांटेड एरिया to give optimum space to each plant for proper growth and development.
तर यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, इट विल बी नेसेसरी टू थिन आउट द थिकली प्लॅन्टेड एरिया. म्हणजे कॉटन या पिकाची लागवड केल्यानंतर एका ठिकाणी ज्यावेळेस प्लॅन्ट जर्मिनेशन होते तर त्या ठिकाणी एकापेक्षा सेकंड पॉईंट दिलेला आहे, थिनिंग इज डन अप टू 2 to 3 weeks आफ्टर सोईंग. तर यामध्ये बघा थिनिंग म्हणजे काय, तर एखाद्या वेळेस आपण कॉटन या पिकाची लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त सीडलिंग्स येत असतील तर त्या आपल्याला त्यातल्या काही सीडलिंग्स ह्या काढून टाकायच्या. कशासाठी, तर त्यामध्ये ऑप्टिमम स्पेस त्या सीडलिंग्सला मिळावी आणि त्याची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट आणि ग्रोथ व्हावी. आणि हे जे ऑपरेशन आपण करत असतो ते जवळपास सोईंग केल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी करणं गरजेचं आहे. ओनली हेल्दी सीडलिंग्स शुड बी केप्ड इन द फील्ड. आता यामध्ये ज्यावेळेस आपण थिनिंग आउट करणार आहे त्यामध्ये आपल्याला हेल्दी ज्या सीडलिंग्स आहेत त्या ठेवायच्या आहेत आणि ज्या थोड्या अनहेल्दी आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन फॉर देसी कॉटन is 80,000 to 1 lakh and for American cotton 60,000 to 65,000 plants per hectare. म्हणजेच ज्यावेळेस आपण थिनिंग ऑपरेशन करत असतो तर त्यामध्ये आपण हे जे ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन आहे तर ते देसी कॉटन जर असेल तर त्यामध्ये जवळपास 80 ते 1 लाखापर्यंत एका हेक्टरमध्ये प्लॅन्ट्स ठेवण्याची गरज असते. आणि त्याचबरोबर अमेरिकन कॉटन जर असेल तर त्यामध्ये 60,000 ते 65,000 प्लॅन्ट्स हे ठेवण्याची आवश्यकता असते एका हेक्टरसाठी. तर ही दुसरी कल्टिवेशन ऑपरेशन आहे थिनिंग. त्यानंतर पुढचं जे ऑपरेशन आहे ते बघा विडिंग अँड होईंग. विडिंग अँड होईंग. 1 हँड विडिंग इज गिवन आफ्टर 3 to 4 weeks ऑफ सोईंग. तर लागवड केल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी आपल्याला एक हँड विडिंग म्हणजे खुरपणी आपण म्हणतो, विथ द हेल्प ऑफ द विडिंग हुक किंवा त्याला खुरपं म्हणतो, तर त्याच्याने एक खुरपणी आपल्याला करणं गरजेचं आहे. देन 2 to 3 होईंग आर गिवन ॲट 15 to 20 days इंटरवल. होईंग म्हणजेच आपण त्याला कोळपणी म्हणतो. तर 2 पिकांच्या ओळीमध्ये काही वीड इमर्जन झालेली असतील, काही तणांचा प्रादुर्भाव जर झालेला असेल तर त्यामध्ये 15 ते 20 दिवसाच्या अंतराने आपल्याला कोळपणी करणं गरजेचं असते. तिसरा पॉईंट आहे वाईल होईंग केअर शुड बी टेकन दॅट द यंग सीडलिंग्स डू नॉट ट्रॅम्पल्ड अंडर द फीट ऑफ द बुलक्स. ज्यावेळेस आपण होईंग ऑपरेशन करतो तर त्यावेळेस होईंग ऑपरेशन करत असताना आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे की जे काही यंग सीडलिंग्स आहेत जे 3 ते 4 आठवड्याचे झालेले आहेत तर ते बैलांच्या पायाखाली येणार नाहीत याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. लास्ट होईंग शुड बी गिवन विथ अकोला हो टू गिव द लाईट अर्थिंग अप. आता ज्यावेळेस आपण लास्ट होईंग करतो त्याच्यासाठी आपण अकोला हो हे एक अवजार आहे याचा वापर करतो. आणि कशासाठी, टू गिव द लाईट अर्थिंग अप. आता अर्थिंग अप म्हणजे काय, तर टू सपोर्ट द बेसल पोर्शन ऑफ द प्लॅन्ट. म्हणजे त्या प्लॅन्टच्या त्या रोपांच्या मुळाभोवती आपल्याला मातीचा थर, मातीची भर देणं गरजेचं असते. आणि त्यासाठी लास्ट जे हॅरोईंग आहे तर ते अकोला होने आपण जर केलं तर त्याच्यामुळे लाईट काही प्रमाणामध्ये आपण त्या प्लॅन्टला, रोपांना भर देऊ शकतो. तर अशा प्रकारे विडिंग आणि होईंग ऑपरेशन आपल्याला करणं कॉटनमध्ये गरजेचं आहे. यानंतर पुढचं इंटरकल्चर ऑपरेशन आहे बघा टॉपिंग. इन ऑर्डर टू चेक द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑफ प्लॅन्ट अँड एनकरेज द ग्रोथ ऑफ द फ्रुटिंग ब्रांचेस टीप ऑफ द प्लॅन्ट इज कट ऑफ कॉल्ड ॲज अ टॉपिंग. बघा टॉपिंग म्हणजे काय, तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्या पिकाची झाल्यानंतर त्याचे जे ब्रांचेस आहेत त्या वाढायला लागतात साईडला. एनकरेज द ग्रोथ ऑफ द
फ्रुटिंग ब्रांचेस. आता यामध्ये ज्यावेळेस आपण टॉपिंग करतो तर हे बऱ्याचशा पिकामध्ये करतो, जसं हरभरा असेल, हरभऱ्याची जी भाजी असते आपण खातो तर त्यावेळेस त्याला टॉपिंगच केलं जाते. ठीक आहे. तर खुडणे आपण त्याला म्हणू शकतो. तर कशासाठी, तर त्याला जास्त ब्रांचेस याव्या आणि ब्रांचेस आल्यानंतर फ्रूट फॉर्मेशन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून आपण हे टॉपिंग ऑपरेशन करत असतो. परत एकदा आपण बघूया. इन ऑर्डर टू चेक द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ ऑफ द प्लांट अँड टू एनकरेज द ग्रोथ ऑफ द फ्रुटिंग ब्रांचेस द टीप ऑफ द प्लांट इज कट ऑफ. काय म्हटलेलं आहे, द टीप ऑफ द प्लांट म्हणजे त्या झाडाचा शेंडा खुडणे. टीप ऑफ द प्लांट इज कट ऑफ कॉल्ड ॲज अ टॉपिंग. कशासाठी, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ चेक करण्यासाठी आणि त्याचे जे फ्रुटिंग ब्रँचेस आहेत त्याची ग्रोथ एनकरेज वाढवण्यासाठी. अंडर नॉर्मल कंडिशन्स द ग्रोथ ऑफ धिस ऑपरेशन इज नॉट बेनिफिशियल. म्हणजे नॉर्मल जर कंडिशन असेल प्लॅन्टची तर हे ऑपरेशन तितकंसं उपयुक्त नाही. पण अदरवाईज जर त्या रोपाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर त्यामध्ये टॉपिंग ऑपरेशन स्पेशली कॉटनमध्ये गरजेचं आहे. इट इज अ कॉस्टली अँड टाईम कन्झ्युमिंग ऑपरेशन. पण हे ऑपरेशन कसं आहे, कॉस्टली आहे आणि त्याचबरोबर टाईम कन्झ्युमिंग ऑपरेशन आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कॉटनचा सीड रेट आणि स्पेसिंग हे दोन अत्यंत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. आपल्याला बऱ्याच वेळेस एक कॉलम येतो शेवटच्या प्रश्नामध्ये, तर यामध्ये सीड रेट आणि स्पेसिंग ही विचारली जाते. त्याच्यामध्ये देसी कॉटन असेल, अमेरिकन कॉटन असेल, हायब्रिड कॉटन असेल किंवा त्या संदर्भाने त्याच्या व्हरायटीशी रिलेटेड स्पेसिंग असेल तर हे सुद्धा विचारलं जाते. त्यानंतर इंटरकल्टिवेशन म्हणजे काय, तर ऑपरेशन्स इज कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप. त्याच्यामध्ये गॅप फिलिंग म्हणजे जे काही रिकामी जागा आहेत सोईंग केल्यानंतर गॅप्स आहेत त्या भरून काढणे. जवळपास हे ऑपरेशन आपण 5 ते 7 दिवसाच्या अंतराने करतो, एवढं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि थिनिंग म्हणजे नेसेसरी कशासाठी आहे, तर एक्स्ट्रा झालेले प्लांट्स आहेत ते थिन आउट करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. अँड नियर अबाउट इट इज डन इन 2 to 3 weeks आफ्टर सोईंग. देन विडिंग अँड होईंग. वन विडिंग is required after 3 to 4 weeks of sowing and 2 to 3 hoeings are given at 15 to 20 days interval. हे दोन गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत. आणि टॉपिंग मीन्स encourage the growth of the fruiting branches and topping is tip of the plant is cut off, that is called as a topping. तर ह्यातले जे महत्त्वाचे इंटरकल्टिवेशन ऑपरेशन आहे गॅप फिलिंग, थिनिंग, विडिंग आणि होईंग एवढंच आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ह्यातलं आपण बाकीचं जे आहे ते पुढच्या लेक्चरच्या दरम्यान पुढचा जो पॉईंट्स आहे तो आपण बघणार आहे. या संदर्भात तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअपला विचारू शकता, कॉल करून विचारू शकता. आणि हे जे आपण क्रॉप शिकत आहोत तर याचा अजून बराचसा भाग पुढे राहिलेला आहे. याचं जर नोटिफिकेशन की पुढचं लेक्चर अपलोड झालेलं आहे तर तुम्ही या चॅनलला किंवा जी लिंक पाठवली त्याला सबस्क्राईब करायचं म्हणजे पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आहेत. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.